टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण पत्करला एक धाडसी निर्णय संघनायक मनोज पाटील यांनी मात्र पत्करला आणि प्राचारण केलंय. बिरवाडीचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. प्रथमतः स्ट्राईकला आपण पाहिलं तर श्रीकांत आणि रामू नॉन स्ट्राईकला, आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनिल बहाडोली संघाकडनं. पहिलाच बॉलर तयार. गणपती बाप्पा पहिला चेंडूला मात्र श्रीकांत ठाकूरने आडव्या पेट्टाचा वापर केलाय. जरूर कार्पेट पद्धतीने रोल केलाय. मनोज पाटील त्या ठिकाणी खूप वेगाने चेंडूवर येतोय आणि 2 धावा श्री गणेशा होतोय. तो म्हणजेच बिरवाडी संघाचा एक दिग्गज असा ऑलराऊंडर म्हणून त्याची ख्याती आहे. तोच आपल्या घरच्या मैदानावर मात्र श्री गणेशा अकाउंट ओपन केलंय श्रीकांत ठाकूरने आपल्या संघाचं आणि आपलं वैयक्तिक. अनिलचा पुढचा बॉल. अनिल तयार. राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यास दाखल सज्ज. हा चेंडू थोडासा लोअर फुल टच चेंडू हवेमध्ये, परंतु निवासला चेंडू थोडासा चकून जातोय. एक्स्ट्रा कव्हरला सुंदर फटका होता. थोड्या वेळ हवेमध्ये होता. दरम्यान 2 धावा या ठिकाणी श्रीकांतच्या बॅटमधला. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर, ती म्हणजेच 4. या आकड्यावर चेंडू हाताळून झालेत आत्तापर्यंत आपण पाहिले तर मेगा स्क्रीनवर विश नेटवर्क या परिसरातला एक ब्रँड म्हणून तयार केलाय. ते आपण पाहतोय टेलिकास्टच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका. मनोज चेंडूच्या खाली चुकी करेल का, परंतु एक सुंदर मोठा हादरा. नक्कीच चुकीला माफी नसतं आणि जेव्हा जेव्हा चुकी होतात तेव्हा इतिहास घडतोय, कारण मोठ्या खेळाडूचा कॅच या ठिकाणी धरती मातेला दान केलाय. तो म्हणजेच मनोज पाटील यांच्या हातून ओंजलीतून येता येता राहिला डीप बॅक स्केवर लेगला. आपण पाहिलं तर एक सुंदर असा झेल मात्र या ठिकाणी धरती मातेला दान केलाय. चेंडू हाताळून झालेत आतापर्यंत अनिलने 3 चेंडू हाताळलेत. 4था चेंडू हाताळण्यास सज्ज. पुन्हा मोठा फटका. यावेळेस सुंदर फटका ऑन साईडला. बली खूप वेगाने त्या ठिकाणी प्रोटेक्शन पाहिलाय. दरम्यान तर पाहूया 40+ स्पर्धा असतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय फिटनेस आहे श्रीकांत ठाकूरचा. 2 धावा. जर श्रीकांत ठाकूरने रिव्हर्स अटॅम्प्ट करून षटकार मारला तर अनिल तरे यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक. पहा आल्या आल्या 1000 रुपये. ओ शरीरापासून दूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता रामूचा. डॉटच्या स्वरूपात चेंडू हाताळला. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेले देवानंद वजे यांच्याकडे चेंडू मात्र विसावतोय, वेध घेतोय. पुढचा बॉल अनिल तयार. यावेळेस उंची प्राप्त हवेमध्ये मिस टाइम फटका पुन्हा जज, परंतु यावेळेस चुकी करणार नाहीये भाल्या मामा. भाल्या मामाने सुंदर असा कॅच आपल्याला पाहायला, गुड कॅच ऑफ क्वालिटी आपल्याला पाहायला मिळली. बॅक टू डगआउट. फलंदाज
आगरी चषक प्रथमदा आणि त्याचा पुरेपूर फायदा तो रिव्हर अटॅम्प्ट केलाय तो म्हणजेच दिग्गज बॅटर्स श्रीकांतच्या माध्यमातून 11 धावा धावफलकावर 11वर 1 ही स्थिती आपण पाहतोय. संघाची बॉलर तयार शैलेश पाटील राईट हँड ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूस. यावेळेस उलटा चेंडू परंतु पाहूया पंच दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर हात केली समांतर आणि एक अवांतर आपल्याला पाहायला मिळली. 12 12वर 1 ही स्थिती. बॉलर तयार. हो यावेळेस मात्र लेग अटॅम्प्ट मात्र खूप अपील विश्वास कमी. नियम क्रमांक 3 साठी अपील केला होता परंतु सरांनी फेटाळला. विश्वास जास्ती होता परंतु लेगला सोडी चेंडू आपण पाहिलाय. डॉटच्या स्वरूपात सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. 13 धावा आपल्याला पाहायला मिळली. शैलेशचा पुढचा बॉल कशा पद्धतीने हाताला लावेल कारण खूप महत्त्व आहे की तुम्ही जास्तीत जास्त पुढे चेंडू करा स्पिन करा. त्या पद्धतीनं गती परिवर्तन अशी ओळख असते गोलंदाजाची. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट फटका परंतु बाबूच्या माथ्याला दस्तक देऊन चेंडू वन्स बाउन्स. पुढचा बॉल बॉलर तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलाय परंतु चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये सर चांगले निर्णय देत आहेत आणि खूप चांगला निर्णय आपण पाहिला. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू वेध घेतोय यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेले देवानंद जिवाजे. यावेळेस इनसाइड लेनिंग एज आपल्याला पाहायला मिळली. निलेश मात्र खूप वेगाने चेंडूवर गली रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान तर सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते कृपेशच्या बॅटमधनं. कृपेशचा वैयक्तिक जर स्कोर पाहिला तर 4-2 चेंडू तो फेस करतोय आणि श्रीकांत 5 चेंडू फेस करून वैयक्तिक 9 धावांवर आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा धावफलकावर. आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कुडू साहेब मेगा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाडोलीचे पोलीस पाटील इन लेडिंग एज घेऊन चेंडू सरळ निघून जाते लेग स्लिपला. श्रीकांतच्या बॅटमधनं 1 धाव येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने फ्लाय होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावर. 19वर 1 षटक संपलंय. दुसरं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. धावसंख्या जर व्यवस्थित तपासून पाहिल्या तर 19 धावा धावफलकावर. या ऐकूया आपण एक संगीत आणि लगेच येऊया चर्चेसाठी मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आपण जाऊ वळू या मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होऊया. तिसरं षटक कोण येते भाडोली संघाकडनं. 20 नेटवर्क आपण पाहतोय. कॅमेरामॅन मुनित कुडू आणि कॅमेरामॅन हरीश सर हे 2 कॅमेरामॅन आपल्याला या 20 नेटवर्कच्या माध्यमातून तसेच डिजिटल स्कोरर साहिल विलास पाटील आपण पाहत आहोत. या मात्र मॅचसाठी त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं आहे. पाहूया पुढचा बॉल. बॉलर तयार अनिल वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. संघाकरिता 3रं बॉलर तयार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटर असेल एक दिग्गज विध्वंस फलंदाज श्रीकांत ठाकूर. वैयक्तिक 10 धावांवर तो खेळतोय. अनिल तयार. सुंदर असं ग्राउंड आपण पाहिलं. हिरवा ग्रास जणू काय आपण पाहिलं तर वानखडे स्टेडियमवर बसलो की काय याचा आनंद. मोठा फटका आहे असेल मिस टाइम फटका परंतु नो मॅन लँड मध्ये बली. खूप वेगाने चेंडूवर प्रयत्न. राजू मात्र येतोय पहा एफर्ट्स. राजू देखील खूप फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. राजूच्या माध्यमातून त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2वर 1 21 ही स्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तसेच यूट्यूबशी जोडलेले श्रोत्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करू. आणि नक्कीच चांगला चेंडू आपण पाहिला तर वलंदार चेंडू बोटामधली जादू अनिलच्या डॉटच्या स्वरूपात परंतु या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉ झालाय. खूप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. आडव्या बॅटचा वापर करायचा प्रयत्न परंतु चेंडू इतका सुरेख की दांडी गुल बत्ती गुल. बॅक टू डगआउट मिस्टर श्रीकांत.
कारण ऑफ ब्रेक केलेला चेंडू. श्रीकांत नक्कीच आडव्या बॅटचा वापर करायचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. फर्निचर डिस्ट्रॉय होतो आहे आणि त्या ठिकाणी विकेटचं पतन मात्र श्रीकांतच्या खेळीला होतोय. नंतर न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये कृपेशच्या जोडीला येतोय. पाहूया नक्कीच नाव बेरवाडी संघाचा प्लीज तुम्ही कॉपरेट करा. 12वा पाठवा इकडे. नावं माहिती नाहीत नावं सांगा प्लीज. तसेच मास्टर बास्टर आपण पाहतोय तो म्हणजे टॉस बॉक्सवर बारडोलीचे कोहिनूर रत्न आपण पाहतोय. चांगलं एक भूमिका असते चांगलं व्यक्तिमत्व मास्टर बास्टर. मुकेशला आपण पाहतो मेगा स्क्रीनवर. अनिल तयार बोला तयार. यावेळेस वॉट अँड वेच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लेग स्लिपला त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळलंय. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमित. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 वर 2 22 धावा समस्वी असावी. यावेळेस मोठा फटका आले की पाहूया बली जज करेल का. खूप कॅच क्रिकेटचा नेत्रदीपक कॅच सौंदर्यजनक फटका आपण पाहिला आणि तो कॅच देखील त्या ठिकाणी पाहिला. खूप चांगलं कॅच घेतला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच अमितचा आणि आपण पाहिला तर हवेमध्ये कॅच. न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो म्हणजेच केतन दादा. अनिल दादा तयार गोलंदाजी मार्कवर. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. मिड विकेट आपण पाहतोय शैलेश पाटील. डीप बॅक्स कव्हरला आपण राजू कुडू पाहतोय. शॉर्ट स्ट्राईक कव्हरला आपण पाहतो तर जातोय डीप शॉर्ट स्ट्राईक कव्हरला मनोज पाटील जे संघनायक आहेत. तसेच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विद्यमान आगरी समाज मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य आणि डुकटनगावचे एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख देवानंदजी वजे साहेब आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. लेग स्लिपला आपण पाहतोय तर निलेश वजे साहेब पाहतोय आपण. या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. राईट टाइम राऊंड विकेटसाठी सज्ज झालाय कारण लेफ्ट हँडर बॅट्समन आपण पाहतोय तो म्हणजेच केतन. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. खूप हवेमध्ये जास्ती उंची लांबी कमी मनोज येतोय चेंडूवर परंतु त्या ठिकाणी थोडीशी दगा देऊन जर पाहिलं आपण तर सिंगल 2 धावा आपण पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच केतनच्या बॅटमधनं पहिला चेंडू फेस केलाय. मिस टाइम फटका होता. जास्ती उंची लांबी कमीचा फटका मात्र लो बँड लँडमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. सुरक्षित केतनच्या बॅटमधनं 2 धावा येत असताना धावसंख्या संघाची जाऊन पोहोचते 24. लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज तयार अनिल दादा मैदानाच्या आतमध्ये. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च एकदा मनस्वी स्वागत करतोय. स्वागतम. केतनचा हा मात्र चेंडू आउट अँड वेज केलं. हवेमध्ये थोडा वेळ होता परंतु डॉटच्या स्वरूपामध्ये परंतु चेंडू कदाचित डेड बॉल म्हणजेच मृत्यू घोषित करतायत पंच बॉलला. लक्ष नक्की डिजिटल स्कोरर खूप चांगलं मात्र लक्षवेध स्पर्धा षटक क्रमांक 2.4चा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 24 धाव फळकावर आपण पाहतोय. बॉलर तयार. पुढचा बॉल सडे. यावेळेस मात्र हलक्या त्याने मान सन्मान दिलाय. गले पॉइंट या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण खूप वेगाने येतोय. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. 24 धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. अनिल राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. सुशांत यतीन वजे यासाठी एक भरघोष मंडळासाठी देणगी आलेली आहे 1000 रुपये. तसेच त्यांना विनंती आहे सर या आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. यतीन वजे साहेब या आपण मुख्य मंचावर वळूया. आपण मार्गस्थ होऊया मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी
आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 षटकं संपलेली आहेत. 26 धावा धावफलकावर, 26 वर 3 ही मात्र प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना पाणी ड्रिंक्स म्हणतोय तोपर्यंत देऊया आपण संगीत कक्षामध्ये जाऊया आणि DJ दादाला संधी देऊया. चक 2025 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4थं मार्गस्थ होतोय. हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय तो म्हणजेच उमेश, अर्थातच बाबू या नावाने खूप मोठी प्रसिद्धी आहे भाडोली गावातलं रत्न. तर बॅटर असेल लेफ्ट हँड केतन, वैयक्तिक 3 धावांवर तो खेळतोय. 2 चेंडू आतापर्यंत त्याने फेस केलेत. 25 धावा धावफलकावर, 25 वर 3 ही स्थिती आपण पाहतोय. जय बजरंग बेरवाडी संघाची. पुढचा बॉल, बॉलर तयार. हो, हलक्या हाताने वॉटन वेज केलं, मात्र त्या ठिकाणी निलेश वजे क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वधावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 26, 2 वर 6, 26 या आकड्यावर. 26 वर 3 ही स्थिती आपण पाहतोय जय बजरंग बेरवाडी संघाची. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर एक धाडसी मनसुबा भाडोलीचा, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि तोच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा तयार उमेश. उमेशचा पुढचा बॉल. हो, मात्र स्लोवर केलाय, स्लोवरचा बादशाह म्हणून त्याची ओळख. गुड बॉलिंग, वाख्यान जोग, कौतुकीस्पद गोलंदाजी. अर्थातच आपण पाहिली तर उमेश अर्थातच बाबू या नावाने खूप मोठी प्रसिद्धी. पुढचा बॉल, बॉलर तयार कृपेशसाठी. वैयक्तिक 5 धावांवर तो खेळतोय, 5 चेंडू फेस करतोय. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक स्वीट साऊंड नक्कीच वेध घेईल आणि जातोय सरळ निघून 4 धावांसाठी. याच DJ स्ट्रोक साठी जागा बनवली. सुंदर स्ट्रोक खेळला गेला ऑफ साइडला. 4 धावा. व्हॉट अ बॉलिंग बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर कृपेश. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर जरूर. चेंडू देखील चांगला स्ट्रोक इंटू द गॅप शोधतोय, परंतु राजू दिग्गजचा चांगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. काय क्षेत्ररक्षण पाहिलंय राजू यांचं. टायगर अभी जिंदा है म्हणतात ना, सरदर्द के लिए सॉरी डॉन, और ये है बहाडोली का डॉन, अर्थातच राजू कुडू. पुढचा बॉल, बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळेस पुन्हा एकदा वॉट अँड वेज, मात्र बॅटची कडा की काय, 1 धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचेल 3 वर 3, 33 या आकड्यावर. 33 वर 3 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3.5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. या षटकातला शेवटचा चेंडू उमेश हाताळतोय. पहिल्या चेंडूवर 1, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्यावर 4, चौथ्यावर 2, 5व्यावर 1. पुढचा बॉल. ओ, मात्र या पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे आणि बाबूने त्याच पद्धतीने गोलंदाजी केलंय. वजे साहेबांनी कान मंत्र दिला होता की तुला या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. षटक संपतंय. या ऐकूया आपण एक संगीत आणि
मंडप डेकोरेट त्यांच्याकडनं 500 रुपये. बॅनर जे बॅनर लागलेत त्याला जर 6 लागली ना तर 500 रुपये आहे. जे आपण ऑन साईडला पाहतोय तसेच ऑफ साईडला देखील आहे तो बॅनर, त्याला जर लागली तर 500 रुपयाचं इनाम आहे. बॉलर तयार वजे. यावेळेस मात्र हलक्या हाताने नरम हाताने मात्र कव्हर पॉइंटला थोडीशी प्रोटेक्शन खराब आपल्याला पाहायला मिळली. त्याचा पुरेपूर फायदा. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मांग दुसरी देखील या ठिकाणी पूर्ण कंप्लीट केलेली आहे. 2 धावा प्राप्त होत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 35 या आकड्यावर. 35 वर 3. मात्र प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग बिरवाडी संघ आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षकांच्या भेटीस पहिला सामना आपण पाहत आहोत या मुख्य ग्राउंडमध्ये. खेळपट्टीवर जाऊया आपण. त्या ठिकाणी गोलंदाज तयार देवानंद. यावेळेस खूप चांगला चेंडू एलेशन बोटामधले जादू ऑफ म्हणून लेग ब्रेक करतोय. दोन्ही साईडला आपण ब्रेक पाहतोय आणि या पद्धतीची गोलंदाजी एक्सपिरियन्स खूप आहे या गोलंदाजाकडे आणि तेच आपण पाहतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पुढचा बॉल बॉलर तयार. हा चेंडू थोडासा मागे गेला होता. त्याचा पुरेपूर फायदा. हवेमध्ये चेंडू 1 बाउन्स सरळ निघून जातोय. सीमारेषा बाहेर येतोय. चौकार. असा खराब चेंडू मात्र बाबू त्या ठिकाणी चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि पंच दंडित करतात. नो चेंडू लो क्रॉस द लाईन क्रॉस केले असावे. पंचांची नजर पहा. मात्र नक्कीच आपल्याला फ्री हिट यावेळेस पाहायला मिळणार आहे आणि खरोखरच चांगली क्लॅरिटी. मात्र विश नेटवर्कच्या माध्यमातून अगदी क्लॅरिटी पहा. पाय टच झालेला आहे क्रॉस लाईन आणि खूप चांगली क्लॅरिटी आपण जर पाहिली तर विश नेटवर्कच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मेगा स्क्रीनवर काय क्वालिटी आहे. चेंडू अगदी पारदर्शक दिसतोय आणि रेखा लाईन देखील पारदर्शक. संदीपने जर 6 मारली तर राजू गावड पहा एक दानशूर व्यक्तिमत्व कर्ण व्यक्तिमत्व 500 रुपयाचे पारितोषिक. 5000. बापरे बाप. 5000 म्हणजे अर्थातच 5000 रुपये. 6 मारले तर पहा काय जर 6 मारली तर आजचा दिवसच सुटणार आहे. कृपेशनी जर षटकार मारला हा भूपेशनी जर षटकार मारला तर 200 रुपये. शिवकृपा मंडप डेकोरेट यांच्याकडनं 200 रुपये बक्षिसांची खैरात होते. मैदानाच्या आतमध्ये वळूया. गोलंदाजी फ्री हिट. डोळे तपासून पहा नीट कारण हा आहे फ्री हिट. कशा पद्धतीने देवानंद वजे हाताळेल आणि समोर आहे. हो मात्र यावेळेस काय निर्णय असेल पाहूया. नक्कीच हवेमध्ये चेंडू होता. डीप बॅक स्क्वेअर लेगला राजू खूप वेगाने चेंडूवर येतोय. दरम्यान त्या ठिकाणी सिंगल. थर्ड अंपायरकडे मात्र डिसिजन पेंडिंग आहे. पाहूया थर्ड अंपायर या आपण कुठे असतील तर चेक करा. चेंडू कशा पद्धतीने आहे. बीमरच्या स्वरूपामध्ये आहे की चेक करतील नक्कीच पंच. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. संदीपने जर षटकार मारला तर सुभाष ठाकूर यांच्याकडनं 500 रुपये. ओ मात्र खूप मारण्यात फट पाहायला पण डीप बॅक स्क्वेअर लेगला चेंडू खूप वेगाने स्ट्रोक पाहिला. सिंगल कंप्लीट केले गेले आहे. क्या एक्झॅक्ट स्कोर आपण पाहिला तर डीप बॅक स्क्वेअर थ्रो पहा विकेट किपरच्या ग्लाउन्स मध्ये. ही आहे राजू कुडीची ख्याती. बॉलर तयार. ऑप्टिमच्या बारास मात्र स्ट्रेट डावी केला. हवेमध्ये चेंडू पाहूया. दोन खेळाडूंना चेंडू वेध करून जातोय. सीमारेषा बाहेर येतोय. चौकार.
धावा धाव फलकावर 47 धावा या षटकातला शेवटचा चेंडू. हो लिडिंग एज जरूर होती परंतु डॉटच्या स्वरूपामध्ये जाणून बुजून चेंडू आपण जर पाहिला तर ऑफ स्टंप पिचिंग केला होता. 47 धावा 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 47 धावा आणि 48 धावांचं मोठं माफक आव्हान मात्र भाडोली संघासमोर ठेवलंय. या आपण जाऊया संगीत कक्षामध्ये डीजे दादाला ऐकू. अर्थातच डॉन दादा खूप मोठं नाव आहे आणि क्रिकेट व्यवसाय विशेष प्रेमाने क्रिकेट खूप चांगले खेळता येतात. हे बिरवाडीचा ब्रँड स्वप्नील दादा यांचं शुभागमन त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करूया. तसेच मुख्य मंचाकडे पाहुण्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत. महिला वर्ग देखील आपल्याला मेगा स्क्रीनवर पाहायला मिळतात त्यांचं देखील आम्ही स्वागत करू. स्वागतम स्वागतम सुस्वागतम या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. पर्व आहे आठवं आणि बिरवाडी करणं त्याचा आहे गर्व म्हणावं लागेल. नक्कीच दोन आपण कॅमेरामॅन पाहू शकत आहोत मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा मात्र प्रथमतः टॉस हरल्यानंतर जय बजरंग बिरवाडी संघाची आपण पाहिली. पूर्वार्धाचा खेळ झालाय. अजून सुद्धा नाण्याला 2 बाजू असतात. दुसरी बाजू आपण तपासून नक्कीच पाहूया. 5 षटकामध्ये 48 धावा बनवायच्या आहेत ते म्हणजे भाडोली संघाला. प्रथमतः पहिली मॅच आपण या मेगा स्क्रीनवर पाहत आहोत. आपण आजचा दिवस पाहिला तर आगरी चषक बिरवाडी 2025चं हे शानदार डोलदार बहारदार खुशबूदार विलासपूर्ण अभिजात आणि लावण्यकनी नेत्रदीपक असे आपण आयोजन नियोजन पाहत आहोत या आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा. या ऐकू आपण एक संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
गावड सरांना की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा यथायोग्य असं स्वागत व्हावा अशी आयोजकांची इच्छा आहे. कारण तुमची कीर्ती, तुम्हाला एक मायेचे उबदार शाल आणि फुलांचा गुलदस्ता, तुमची कीर्ती अशीच पसरत राहावी, समाजामध्ये तुमचं कार्य असंच पसरत राहावं. कॅमेऱ्याने नक्कीच त्यांच्या आठवणी बंदिस्त करा. मुख्य मंचावर आपण पाहत आहोत त्यांचा यथायोग्य असा स्वागत होतोय. या ठिकाणी संतोष सुखूर गावड उपस्थित आहेत, त्यांचं देखील यथायोग्य स्वागत समारंभ व्हावा. राजेंद्र गावड यांच्या शुभ हस्ते. या सर आपण वेळात वेळ या ठिकाणी काढल्यात. आज या पायरीला गंध आला आणि आपल्या आल्याने या स्पर्धेला रंग आला असंच म्हणावे लागेल. या आपण बोलू या मैदानाच्या आतमध्ये 2 सलामीवीर 48 धावांचा पिछा करण्यासाठी उमेश आणि देवानंददा आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर जय बजरंग बिरवाडीकडनं एक दिग्गज गोलंदाज ऑलराऊंडर त्याची ख्याती श्रीकांत ठाकूरला आपण पाहत आहोत. पहिलाच बॉल श्रीकांत ठाकूर, राईट हँड ओव्हर द विकेट. बॉलर तयार. 2 पंच आपण पाहतोय. मुन्ना पाटोल सर नॉन स्ट्राईक पंच, तर मेन पंच मुन्ना पठाण सर. बॉलर तयार. पहिलाच बॉल, परंतु यावेळेस डीप बॅक स्क्वेअर शोधलाय सुरेख अप्रतिम सुंदर असा दर्जेदार दमदार पहिला बाबूच्या बॅटमधनं चौकार. सुरेख चेंडू हाताला होता, परंतु सुरेख आडव्या बॅटचा वापर केलाय आणि चेंडू कार्पेट पद्धतीनं बाबूच्या बॅटमधनं सुमंतर होतोय सीमारेषा पलीकडे. पुढचा बॉल. बॉलर तयार. यावेळेस मात्र मिस टाइम फटका, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर झोन मध्ये फसवा चेंडू, मात्र श्रीकांत एक तुम्हाला तो एक करायला. प्रत्येक चौकाराला मी संधी देईल, घाबरू नको, पण जेव्हा मी बोलेल ना तेव्हाच तू वाजव. ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही मुख्य मंचावरून क्रिकेटचा आस्वाद घ्या. आपल्याला विनंती आहे ती म्हणजेच आयोजकांची की तुम्ही मुख्य मंचावर बसूनच क्रिकेटचा आनंद घ्या. जे सिनियर ज्युनियर क्रिकेट या ठिकाणी आहेत, कारण क्रिकेटर आहेत तुम्ही पाहणारे देखील क्रिकेटर आहात आणि तुमचा आदर, तुमचा सत्कार किंवा तुम्हाला तो मान मिळावा असाच हेतू, हाच उद्देश आयोजकांचा आहे. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 4वर 1 आणि न्यू बॅटर इन भाल्या मामा मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठं नाव आहे भाल्या मामाचं, खूप प्रोव्हाइड करतात खेळाडूंना त्यांच्या माध्यमातून. श्रीकांत तयार. पुन्हा मात्र लेग्स पिची नक्कीच हात समांतर करतायत, दंडित करतायत, ते म्हणजे गोलंदाजांना अवांतर धावसंख्या 1 ने पाहायला मिळते. धावसंख्या 5 या आकड्यावर. 5वर 1 बाबू वैयक्तिक 4 धावांवर आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल. बॉलर तयार. श्रीकांत ठाकूर मैदानाच्या आत. यावेळेस सुरेख चेंडू, सुरेख स्ट्रोक भाल्या मामांचा जमिनीला गुदगुल्या करत मात्र सुरक्षित घरामध्ये आपण पाहिली तर बेट ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल नेसी संघाची धावसंख्या. नक्कीच रियू या ठिकाणी घेतलेला आहे. नोट आउट आहे. नोट आउट. पहा क्लिअरिटी कितकी सुंदर अशी क्लिअरिटी आपण पाहिली. तर 5 धावा धावफलकावर. 5वर 1 6 धावा. नक्कीच 6 धावा. मनस्वी. पुढचा बॉल. मिस टाइम फटका नोमॅन लँड मध्ये. मात्र क्लेचा वापर केलाय, हलक्या हाताने खेळलाय, नरम हाताने, परंतु थोडा वेळ चेंडू हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि दरम्यान तर 2 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 2 निस्ती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 8 या आकड्यावर. एक चांगलं नियोजन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला आवाज देतात डीजे, खूप चांगली साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळाली.
या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलर तयार श्रीकांत ठाकूरचा पुढचा बॉल 5वा बॉल या षटकातला बॅटर तयार यावेळेस स्ट्रेट ड्राइव्ह मात्र स्वीट साऊंड जरूर आलाय मात्र यावेळेस एन वेळेवर आउटस्पील फास्ट आहे आणि त्याचाच पुरेपूर फायदा माथ्याला दस्तक देऊन चेंडू सरळ निघून जातोय चौकार. बारा वर 1 यावेळेस वॉट अँड वे स्वीट साऊंड इनटू द गॅप्स गेट इट फॉर रन्स. काय फटका सुंदर फटका 4 धावा. नक्कीच स्ट्रोक जर आपण पाहिला तर सुंदर फटका वॉट एन वेज केला स्वीट साऊंड इनटू द गॅप 4 धावा जर आपण पाहिला ॲक्शन रिप्ले मध्ये वॉट एन वेज केला आणि क्रिकेटचा सौंदर्यजनक फटका नेत्रदीपक फटका देवानंदजी वजे यांच्या बॅटमधनं आपण पाहिले. पहिल्या षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय 16 धावा धावफलकावर 16 वर 1. सुरुवात तर चांगली आहे आपल्याला पाहायला मिळाली. बाडोली संघाची प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर एक निर्णय घेतला होता मनोज पाटील यांनी मनोज दादाने तो एक खूप चांगला निर्णय आणि पहिलं चांगलं षटक मात्र यावेळेस सुरुवात चांगली आहे. जेव्हा तुमचं फाउंडेशन चांगलं असतं तुमची सुरुवात चांगली असते ना तेव्हा तुम्ही एकदम मजबूत स्थितीमध्ये येत आहेत आणि तोच मजबूत स्कोर देवानंदजी वजे आणि भालेमामा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 धावा. तसेच टेंभोडे आणि युवा उमरोली या टॉसमध्ये आपण यायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नक्कीच या तुम्हाला पुकार आहे. युवा उमरोली आणि टेंभोडे. बॉलर आहे कृपेश दादा मैदानाच्या आतमध्ये. बॅटर्स भूपेश. यावेळेस मात्र पाहूया इंटू द गॅप श्रीकांत ठाकूर खूप वेगाने एफर्ट आपल्याला पाहायला मिळले परंतु चेंडू थांबायचं नाव नाहीये. भाल्या मामाच्या बॅटमधनं येतो एक दर्जेदार या चुका होऊ शकतात कारण 40+ आपण हा आस्वाद घेतो. पहिल्या दिवशी 40+ या आयोजकांनी संधी दिली आणि या ठिकाणी आपल्याला जर पाहिली तर सिंगल कंप्लीट होते. सिंगलनेसी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. यावेळेस वॉर्डन वेच्या लालच दिली गेली होती त्याचा पुरेपूर फायदा. 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे देवानंद दादाच्या बॅटमधनं चौकार. विश नेटवर्कच्या माध्यमातून ज्या ग्राउंडवर ज्या भिटोळ्या असतात ना त्या देखील दिसतात. इतकी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे विश नेटवर्क. याच परिसरातला एक आगरी दादा म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचीच आपण लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवर भूपेश तयार. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल 1 आणि तिसरा बॉल देखील चौकार. 3 चेंडू हाताळून मात्र 9 धावा तो खर्ची करतोय. थोडासा आलेख जर आपण पाहिला तर तो थोडासा उंचावलेला आलेख आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा वॉर्डन वेळेच्या खोलात टाकलेला चेंडू, परंतु जमिनीला गुदगुल्या करत लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर ती म्हणजेच 26. या आकड्यावर 26 वर 1 ही स्थिती, मजबूत स्थिती आपण पाहतोय बाडोली संघाची. बॉलर तयार. यावेळेस मागे केला चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा आढळून याचा, मात्र काय प्रोटेक्शन पाहायला मिळालं आहे. सुरेख डीप बॅक स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल प्राप्त होते. सिंगलनेची धावसंख्या जाऊन पोहोचते. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 27 वर 1 ही स्थिती. या षटकातला शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी भूपेश तयार. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 1.5 चेंडूचं दुसरं प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. वजे तयार. बॉलर तयार. पुन्हा वॉट ए सिक्स साऊंड, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन होईल का? चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू सीमा रेषा पलीकडे येतोय. आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार. चांगली गाणी आगरी कोळ्यांची तुम्ही सर्व एंटरटेनमेंट करताय. 2 षटकांचा खेळ, 31 धावा, 15.5 करंद रनरेट आपण पाहिला त्यापासून. तर चांगली सुरुवात. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. गोलंदाज आपण पाहतोय बिरवाडी संघाकडनं विलास दादा मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात. अजून सुद्धा एक जर विकेट चटकावली तर बिरवाडी कमबॅक करू शकतोय, परंतु पार्टनरशिप खूप चांगली आहे. त्यामध्ये देवानंद दादाचा खूप चांगला वाटा. 19 धावा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार मैदानाच्या आतमध्ये. तसेच बिरवाडी गावचे सरपंच साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रथम नागरिक, त्यांची ओळख आहे. जे विशेष प्रेम आहे लोकांचं त्यांच्यावर आणि त्यांना त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं शब्द समनाने आम्ही स्वागत करतोय. स्वागतम सर, स्वागतम स्वागतम स्वागतम. पुढचा बॉल. बॉलर तयार. यावेळेस आपण पाहिलं तर खूपच लेग स्टंपच्या बाहेर पंच राम पाटोळे सर आम्हाला घोषित करतायत की हा चेंडू खराब आहे. अवांतर धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळली. त्याच्यामध्ये धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. धावफलकावर बॉलर तयार. पुढचा बॉल. ओ फुलटस बॉल. यावेळी मात्र भालेमामाने खेळून काढलाय. सुरक्षात्मक स्ट्रोक केलाय. त्या ठिकाणी काऊ कॉर्नर झोन मध्ये खूप वेगाने येतोय आणि चांगले प्रोटेक्शन देखील पाहायला मिळले. सिंगल भालेमामाच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. बॉलर तयार. पुढचा बॉल विलासचा. राईट हँड द विकेट. वॉर्ड अँड वेज केला यावेळेस हवेमध्ये, परंतु खूप वेगाने 2 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू पडतोय. सरळ निघून जातोय. आणखीन एक देवानंद दादाच्या बॅटमधनं चौकार. या स्पर्धेमध्ये हंगाम आहे 8वा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, परंतु मिस टाइम फटका, परंतु चेंडू सरळ निघून जाईल सीमारेषा पलीकडे. येतो आणखीन एक चौकार. या आपण ऐकूया. के 40 धावा. यावेळेस पुन्हा वॉटन वे चेंडू मागे गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा, परंतु प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट केली जाते दादाच्या बॅटमधनं. सिंगलनेची संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा. धावफलकावर जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. उर्वरित चेंडूमध्ये 6 धावा. ओ पुन्हा स्वेट साऊंड. यावेळेस चौकार पहा. यालाच म्हणतात 40+ एक आस्वाद. मजेदार खेळ आपल्याला मेगा स्क्रीनवर येतोय. चौकार.
चेंडू मध्ये चेंडू असतील तुमच्याकडे जवळजवळ बराच चेंडू आहेत. 2 धावांची गरज. 13 चेंडू 2 ची गरज. हो मात्र यावेळेस खोळात चेंडू टाकला होता. चांगला चेंडू म्हणतात ना बुंद्यात, आणि तोच चेंडू वेळाच हाताळतोय निर्धावच्या स्वरूपामध्ये. हे षटक संपलेले. 3 षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा जर आपण व्यवस्थित तपासून पाहिल्या तर 46 वर 1 ही स्थिती बहाडोली संघाची आपल्याला पाहायला मिळेल. या ऐकूया एक संगीत आणि लगेच येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. या पण टॉस साठी तुम्ही टाइम करू नका, कारण वेळेवर या आणि कॉपरेट करा. बॉलर तयार. पहा चेंडू कुठे हाताळलाय. यावेळेस ऑफ स्टाईंग मात्र केलाय. पाहूया. सिंगल कंप्लीट केली जाते. मात्र स्कोर इज लेवल म्हणावं लागेल. येणारे चेंडू असतील 11-11 मध्ये 1 ची गरज बहाडोली संघाला. सामना मात्र खरोखरच रफ अँड टफ तर नाही, परंतु चांगला खेळ पाहायला मिळाला. यावेळेस मात्र भाल्यामाच्या बॅटमधनं मोठा कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु अंजलीमध्ये 40+ आहे आणि 40+चे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. भाल्यामामाच्या बॅटमधनं विजयी फटका येतोय आणि बहाडोली या ठिकाणी पहिला सामना विजय संपादन करतोय. आणि बिरवाडी संघाचं मी कौतुक